आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। राज्यात राजकीय भूकंपानंतर आता आणखी एका मोठ्या राजकीय वादळाची चर्चा सुरू झाली आहे। आधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आणि आता चर्चा सुरू झाली आहे ऑपरेशन तुतारीची। शरद पवार गटाचा एखादा खासदार भाजप किंवा महायुतीच्या संपर्कात आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक घेतलेली भेट आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। सर्वप्रथम जाणून घेऊया काय घडलंय। शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। या पक्षांतरामुळे ठाकरे गटाकडे आता फक्त 3 खासदार उरले असून शिंदे गटातील खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे। या घडामोडींना अनेकांनी ऑपरेशन टायगर असे नाव दिले। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेत ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान राज्यात आता नवीन चर्चेला सुरुवात झाली, ती म्हणजे ऑपरेशन तुतारी। या चर्चेला कारण ठरली बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट। ही भेट कशासाठी होती? राजकीय समीकरणे बदलणार आहेत का की केवळ प्रशासकीय भेट होती? या प्रश्नांमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। या सर्व चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की आमचे आणि समाजवादी पक्षाचे एकही खासदार फुटणार नाहीत। त्यांच्या मते भाजपला भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेसाठी म्हणजेच डिलिमिटेशनसाठी आणखी खासदारांची गरज असू शकते, परंतु आमच्या पक्षातील खासदार पक्ष सोडणार नाहीत। रोहित पवार यांनी असेही म्हटले आहे की खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या मुलावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असावी, कारण राज्याचे गृहमंत्री पद सध्या त्यांच्याकडेच आहे, म्हणून त्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये। सध्या शरद पवार गटाकडे एकूण 9 खासदार आहेत, त्यापैकी 8 लोकसभेचे आणि 1 राज्यसभेचे खासदार आहेत। लोकसभेतील खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, अमर काळे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, भास्कर भरगे आणि सुरेश म्हात्रे यांचा समावेश आहे। तर शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत। सध्या ऑपरेशन तुतारीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या असल्या तरी कोणतेही नवीन पक्षांतर अधिकृतरित्या समोर आलेले नाही, म्हणून पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुमच्या मते ऑपरेशन तुतारी खरंच होणार आहे का की ही फक्त राजकीय चर्चेचा भाग आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।